नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडाल करते पुन्हा एकदा सगळ्यांचा आज रक्षाबंधनाच्या दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं खूप स्वागत करतो। आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, राखी बांधण्याचा सगळीकडे अगदी मुंबईपासून म्हणजे अख्ख्या भारतभर म्हणायला हरकत नाही। या हिंदू धर्माचा सण अगदी आवडीने साजरा केला जातो, कारण बहीण ही भावाला राखी बांधण्यासाठी जाते आणि रक्षाबंधन माहिती आहे तर बहिणीची रक्षा करण्यासाठी हा भाव समर्थ असल्यामुळे त्या राखी बांधण्यामागचं हे महत्त्व आहे। पूर्वी पवता असायचा, कारण पवता म्हणजे एक सुताचा सफेद सूत असतो, धागा असतो, त्या सफेद धाग्याचा अगदी देवपूजा वगैरे करून त्याला पवता बांधला जायचा आणि मग तो पवता म्हणजेच तो धागा अगदी हाताला बांधला जायचा, अशी ती पूर्वीपारपासून पद्धत होती। आता नवीन कारण का टेक्नॉलॉजी निघाल्यामुळे काय होतं, नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या, अगदी रंगीबेरंगी मस्तपैकी अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या निघालेल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने हा सण आपण साजरा करतो। तर पुन्हा एकदा सगळ्या बहिणींना आणि सगळ्या भावांना पुन्हा एकदा या रक्षाबंधनच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। हा सण सुखाचा, समृद्धीचा आणि अगदी आनंदाचा जावो हीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आपल्या व्लॉगला। तर मित्रांनो, रक्षाबंधनची सुरुवात आपली कशापासून होते बघूया, सकाळपासून। कारण का आज रक्षाबंधन म्हटल्यानंतर गावाकडे अगदी घरामध्ये सारवण वगैरे काढलं जातं आणि ती सुरुवात होते, साफसफाई वगैरे सगळी, त्याच्यामुळे ती सुरुवात होऊन मग आपण अगदी दिवसभराचा जो कार्यक्रम असतो हा रक्षाबंधनाचा तर तो साजरा करतो। परंतु असंच रक्षाबंधन आपल्या या धरतीमातेचं सुद्धा व्हायला पाहिजे, कारण का ही धरतीमाता म्हणजेच आपली बहीण आहे, ही जमीन ही आपली बहीण आहे आणि तिच्यावरती आपण सगळे हा अख्खा संसार करत असतो, अगदी आयुष्यभर आपण जगत असतो आणि हा जगत असताना तिला मात्र विसरतो। आणि म्हणूनच त्या धरतीमातेची सुद्धा आज बहीण म्हणून आपण रक्षा केली पाहिजे। आणि त्या रक्षा करण्याचं कारण काय नक्कीच तुम्हाला सांगणार आहे की ती आहे म्हणून हा निसर्ग आहे आणि निसर्ग वाचवण्याचं काम तिने आपल्याकडे संपवलं आहे, म्हणजेच रक्षा करण्याचं काम आपल्याकडे संपवलेलं आहे आणि म्हणून तिची रक्षा होणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघूया आज दिवसभराचा हा संपूर्ण व्हिडिओ आणि आज रक्षाबंधनचा असाच आपण आनंद साजरा करूया। ए मनी इकडे या, ई अरे बघा, इकडे संपूर्ण ही तवस घरावरती गेलेले आहे, म्हणजे निसर्गामध्ये ही सुद्धा जी वेल आलेली आहे, ही तवशीची वेल, काकडी बोलतात ना, आणि काकडी ही खाण्यासाठी शुद्ध असते, शरीराला म्हणजे पचन करण्याचं काम करते आणि म्हणून ही बेंडके गेले पाहिजे आमच्या घरावरतीच चाललेली आहे बघा। अगदी मातीतून हळूहळू वर आली आणि संपूर्ण तिने काय हा जागा व्यापलेला आहे। फक्त अजून फुलं पण आलेली आहेत वर, म्हणजे आता बाजायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। ही निसर्गामधली ही देणगी आहे। अशी कधी लावलेलीस की तू बेंडके बा? हां हां, रुजलेल्या काय? मग गोडी आहे की कडवी आहे ते? पण ही फुलं बघ किती आलेत बघ, पण ते कसली ही याची फुलं ना ग, कारेटीची फुलं, आणि काकडीवरती फुलं आलेत, दिसत आहेत, बारीक आहेत। हो हो हो, हे बघा, हे बारीक आहेत, ही बघ छोटी आहेत, किरली आली आहे, ठीक आहे। ही तर पण फुलला आहे, हा बघ, हा इथं फुल आलाय, हो हा, ही काय, हो हो। तर मित्रांनो, हे रुईचं झाड आहे आणि रुईचं झाड हे सुद्धा आयुर्वेदिक असं म्हटलं जातं। ही सुद्धा निसर्गाची देणगी आहे, याच्यापासून अनेक फायदे होतात, म्हणजे त्याच्या चिकापासून म्हणा किंवा पानापासून, फुलांपासून चांगले फायदे होत असतात आणि म्हणून रुईचं झाड सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं, जे निसर्गामध्ये जन्माला बघा घराच्या बाजूला आलेलं आहे बघा असं।
याच्यावर अजून फुलं आलेली नाहीत. त्याच्या फुलांचा वापर अगदी मुंडावल्यासाठी लग्नात केला जातो ना ग. हां बा, मावशी आमची सांगते नवऱ्याला मुंडावल्यासुद्धा याच्या जी फुलं निर्माण होतात, फुलं उत्पन्न होतात त्याच्यापासून मुंडावल्या तयार केल्या जातात. म्हणजे रुईच्या झाडाचे अनेक फायदे आहेत, पण आपण त्याची किंमत किंवा आपण ओळख घेत नाही. तर मित्र, हा आपला बघा काय आहे, वड आहे. वडाचं झाड लावलेलं आहे आणि हे वडाचं झाड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कित्येक वर्ष जगतं. हजारो वर्ष वडाचं झाड जगतं आणि हजारो वर्ष हे जगल्याने या निसर्गाला किंवा या धरतीमातेला सुद्धा त्याचा फार उपयोग होतो आणि आम्हाला सगळ्यांना याचा उपयोग होतो. कारण वडाचं झाड हे पाणी टिकवण्याचं काम करतं आणि म्हणूनच अशी अनेक वडाची आणि पिंपळाची झाडं लावली तर नक्कीच या भूमातेचं सुद्धा रक्षण होईल. म्हणजे आपल्या बहिणीचं म्हणायला हरकत नाही, रक्षण होईल. आणि हीच खरी रक्षाबंधनाची भेट असते आणि म्हणूनच आपण या भूमातेचं, जसं बहिणीचं रक्षण करण्याचा आपण वारसा जपतो, तसंच या भूमातेचं सुद्धा रक्षण करण्यासाठी अशी अनेक झाडं लावून वारसा जपायचा आहे. तर मित्रांनो, आत्ता आलो आपण संतोष कांचे यांची भेट घ्यायला आणि माझ्यासोबतच आहेत ते. हे बघा, अगदी पुन्हा एकदा त्यांनी आपला पूर्वीप्रमाणे जो धंदा होता तो पुन्हा चालू केलेला आहे, काजू बीचा खास करून. आणि काजू बीच्यामध्ये पारंगत आहेत ते अगदी, आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल म्हणून आज बघायला आलं. आणि त्यांनी काही लागवड केली आहे खास करून. कोणती लागवड आहे ती त्यांच्याकडूनच आपण माहिती करून घेऊ नक्कीच. बरं, हां. तर ही कोणती आहे? ही हरिश्चंद्र कापा नावाची एक देसाईंची एक व्हरायटी आहे आणि ही खूप चांगला मोठा फणस होतो. याला मोठे गरे असतात. साधारण याची उंची म्हणजे आपल्या फणसाप्रमाणेच वाढ होते काय? उंची आपल्याला खूप कमी 9 ते 10 फुटाच्या खालीच असते, कारण त्याला तो पसरतो पूर्ण हा. आणि ह्याला फळं सुद्धा अगदी खाली बुंद्याला लागतात इथून अशी. खालपासून सुरुवात होते याची फळाला. याची रोपं किती लागवड केली? आम्ही रोपं किमान 25 रोपं आहे ती या पद्धतीची. याच्यामध्ये सीडलेस आहे. हा पण तोच प्रकार आहे? हा पण तोच प्रकार आहे, पण हा वेगळा आहे थोडा त्याच्यापेक्षा. हा सीडलेस आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अटूळ नसलेला फणस आपण लावलाय. म्हणजे याच्यामध्ये अटूळ नसणार आहे, म्हणजे अटूळ गरज मिळणार त्याच्यामध्ये. काय म्हणताय, म्हणजे वेगळं एक चांगलं म्हणजे अटूळ आतमध्ये नसतेच? नाही, नसते. तुम्ही प्रत्यक्ष बघितलं की एक फणस याचा, म्हणजे खाऊन पण बघितलं? फणस आहे हा. आणि ह्याचा ही जात आपली इंडियन आहे की? हो, आपल्याकडचीच आहे. आपल्याकडचीच व्हरायटी आहे या, विशेषतः कोकणात होणार आहे. अच्छा. आणि ह्याचं ग्रोथ बघा, हे फक्त 2 महिन्याचं झाड आहे, लावून 2 महिनेच झाले. त्याला जो फुटवा आहे म्हणजे हे फणसाचं, याला काय एक नॅचरली खाद्य देतो. हे असं एक पांढरा खाणं आहे, त्याला अलो फर्स्ट म्हणतो. ॲलोवेरा पासून बनलेलं आहे. जर असं वरती पानाला फवारलं तर त्यांना खाणं मिळतं आणि खूप त्यांचा चांगला ग्रोथ येतो. याच्यामध्ये किडी, मुंगी किंवा गोगलगाय जी पानं खातात ती खात नाही. बरोबर. हे स्पेशल प्रोडक्ट आहे. हे वर्ल्ड मधलं बेस्ट प्रोडक्ट आहे याच्यासाठी खास. हे आपण मुंबईतनं मागवलेलं आहे, मुंबईच्या बँड्रा ऑफिस मधनं. ही स्पेशालिटी आहे. हे जेव्हा मी फवारतो 8-8 दिवसांनी, तेव्हा त्याचा ग्रोथ वाढलेला असतो. अच्छा. हे आता याच्यावरती म्हणजे कीड वगैरे काहीच लागत नाही, कीड पडणार नाही किंवा त्याला फंगस पकडणार नाही किंवा त्याला गोगलगाय जी पानं खाते. आपल्याकडे कोकणामध्ये आहे ना, तो गोगलगाय जास्त करते. बरोबर. ती सुद्धा त्याच्यावरती येऊ शकत नाही. कालच मारलं होतं. पण याच्या आजूबाजूला पण सगळं साफ करून ठेवायला लागतं ना हे? हो, हे सगळं आम्ही एवढं हे औषध मारून ठेवलेलं आहे काल. बरोबर. औषध मारून 21 जूनला लागवड झाली. 21 जून ते 21 जुलै, 1 महिना. 21 जुलै पासून 21 ऑगस्ट, अजून 2 महिने पूर्ण नाही झाली, पण झाडाचा ग्रोथ बघा मस्त. अगदी तळापासून म्हणजे त्याला फुटवा आहे. बरोबर. फणस लागवडीबद्दल जर विषय सांगायला, आम्ही हा एक वेगळा प्रयोग का केला की कोकणामध्ये फणसाबद्दल म्हणजे पूर्ण पूरक माहिती नाही आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते लोकांना माहित नाही. बरोबर. झाड जर का हे 3 ते 4 वर्षांनी यायला लागलं तर ते 15 ते 20 हजार रुपयाचं उत्पन्न देतं. काय म्हणता एका फणसाचं? एका फणसाच्या झाडापासून 15. पण आता हे म्हणजे लागतं कधी होतं? 3-4 वर्षात? 3 ते 4 वर्षानंतर. 2 वर्षातच येतं, पण हे येणार अगदी 3 वर्षानंतर याच्यावर. म्हणजे जन्मापासूनच त्याची फळं द्यायला सुरुवात होतं असं म्हणायला हरकत नाही. कलम बनवलेलं आहे. अच्छा. हा, बरोबर. आपण जे रोपवून तसं नाही, त्याला कलम बनवलेला आहे. आता तुम्ही म्हणाले तर तुम्ही कसं काय 15 ते 20 हजार रुपये देऊ शकता? तुम्ही सांगतो मला 10 फणस
त्याच्यावर 10 फणस झाले, 10-15 किलोचे, कारण फणसाचं साईज पण ह्याची मोठी आहे. तर एक फणसा जर गरात तळला तर किमान आपल्याला 3 ते 4-5 किलो गरे मिळतात. बरोबर. आता होलसेल रेट मार्केटमध्ये तळलेल्या गऱ्याचा साधारण 700 रुपये किलो आहे. हा ना, होलसेल रेट. एवढं फणसाला सुद्धा किंमत एवढी चांगली आहे. मार्केटमध्ये आता 900 रुपये 1000 रुपये किलोने तो ग्राहकांना विकला जातोय. जर मी 700 रुपयाचा हिशोब पकडला तर 3500 रुपये पकडले मी. आणि 10 फळांचे जर 3500 प्रमाणे पकडले तर 35,000 रुपये होतो. मी जास्त नाही सांगत, मी कमीत कमी 10 ते 15,000 रुपये एवढा म्हणजे त्या किमतीचा, म्हणजे त्याचा चविष्ट आणि स्वादिष्ट पण उत्तम. तळलेले गरे हा जर नुसता जरी केला तरी फायदा आहे. हा ना, त्याची भाजी बनवली तर हा दुसरा पार्ट आहे. बरोबर. त्याची भाजी 280 रुपये किलो. परत ती भाजी वेगवेगळ्या म्हणजे प्रकारे बनवली असेल ना. आणि ह्याची अठूळ येत नाही म्हणता ना. आपल्याला गरेच आहेत, गरेच होत. बरोबर, ठीक आहे. आणि ही कोणती जात बोलताय? व्हिएतनाम सुपर अर्ली. व्हिएतनाम सुपर अर्ली. ही ऑक्टोबरला याच्यावर फ्रुटिंग चालू होतं. ऑक्टोबरला थंडीमध्ये. हा, ती पूर्ण जून जुलै पर्यंत त्याच्यावर फ्रुटिंग असते. बरोबर. विशेषतः आपल्या कोकणामध्ये फणसाची भाजी बनवली जाते आणि ती भाजीला जेव्हा फणस लागतो तेव्हा फणस उपलब्ध नसतो. लवकर मिळावा हा उद्देश आमचा. अच्छा, असं आहे. आणि फणसाच्या भाजीचा जर विचार करायला गेला तर सुरुवातीला समजा आपण एका झाडापासून 100 किलो जरी फणस पकडला, किलो, बरोबर, तर 25 रुपये रेट पकडला तरी 2500 रुपये म्हणजे 2,500 रुपये एका झाडापासून येऊ शकतो. चांगलं उत्पन्न मिळतं. म्हणजे काय होतं माहितीये, आज आपल्या कोकणामध्ये परिस्थिती. आता कांशा साहेब, इथे किती जाती लावलेल्या आहेत? म्हणजे आपल्या टोटल आहेत ना, एक 10 जाती आहे, वेगळ्या व्हरायटी आहेत. आणि व्हिएतनाम सुपर अर्ली स्पेशल जात आहे, त्याची जास्त झाडं लावले. म्हणजे टोटल एकूण रोप ही टोटल 80 रोपं लावलेले आहेत. बरं, ही जवळ लावले, त्याचं काय म्हणजे याच्यावरती परिणाम होणार नाही ना? 12x12 अंतर आहे. अच्छा, म्हणजे ते तुम्ही सगळं माहिती घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करूनच हे केलेलं आहे. कारण जरी ही जास्त उंच होणार नाहीत, पण पसारा एवढ्या पुरताच होणार आहे. अच्छा, असं आहे. म्हणजे आपली जी गावठी झाडं असतात आपल्या घराच्या शेजारी किंवा त्या आग्रामध्ये वगैरे, बागेमध्ये वगैरे, तसा प्रकार नाहीये. बरोबर. बरं, तर बघतोय आपण म्हणजे की आपल्या कांशा साहेब जवळचे देहेन तळवटकरवाडी, कांचेवाडी तालुका दापोली मधलेच आहेत. आणि त्यांनी जबरदस्त अशी फणसाची लागवड, कारण आतापर्यंत मी असं बघितलं की फणसाची लागवड कोणी केलेलीच नाही या आपल्या जवळपासच्या एरियात, तरी म्हणायला हरकत नाही, अगदी दापोली तालुक्यामध्ये म्हणायला हरकत नाही. परंतु त्यांनी एकाने केले आहे ना? नाही, अजून आपला एक प्लॉट. अच्छा, 2 ठिकाणी यांनी केलेले आहे. पण त्यांनी नक्कीच हा व्यवसाय अगदी चालू केलेला आहे. ते व्यावसायिकच आहेत पूर्वीपासून, कारण नोकरी हा त्यांचा विषयच नाही. आणि नोकरी हा विषय नसावाच आपला, कारण आपण शेतकरी आहोत खऱ्या अर्थाने म्हणायला गेला तर. आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा वारसा जपला पाहिजे. तोच वारसा जपत बघतो आपण की फणसाची लागवड केल्याने या फणसाच्या लागवडीवर आपण त्यांनी माहिती दिलेली आपल्याला की त्या कशा प्रकारे त्याची लागवड आणि किती आपल्याला मेहनत घेतल्यावर त्याचं फळ मिळतं. ते नक्कीच आपण सुद्धा याचा प्रयत्न करायचा आहे, कारण त्यांच्या एवढं यश येईल की नाही येईल, पण त्यांच्या पावलावर अगदी त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांच्याकडून तर नक्कीच आपल्याला सुद्धा यश येऊ शकतं. आणि दुसरं त्यांनी काजू लागवड सुद्धा सांगितलंय, कारण काजू लागवड वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 याच्यामध्ये सुद्धा भरघोस पीक आहे, ते सुद्धा आपल्याला घेऊ शकता येतं. तर अशा प्रकारे प्लॉट केलेला आहे. आणि दुसरा पण त्यांनी प्लॉट केलेला आहे. तर खूप म्हणजे आज रक्षाबंधनचा दिवस आहे आणि कांशा साहेबांनी मला वाटतं रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भूमातेची सुद्धा म्हणजे जमिनीची रक्षा कशी केली पाहिजे आणि झाडांची रक्षा, कारण हे सगळं आहे म्हणून आपलं जीवन आहे. बरोबर की ना कांशा साहेब? हां, कारण ह्याची रक्षा करणं जसं बहिणीची रक्षा करणं आहे तसंच या भूमातेची सुद्धा रक्षा करणं आहे. आणि ती त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच चांगली शिकवण आपल्याला मिळते. म्हणून मी त्यांचे खूप आभार मानतो, खास करून त्यांचं. आणि स्वागत सुद्धा आणि अभिनंदन त्यांचं. आणि म्हणजे ह्याला खड्डा 2.5 बाय 2.5चा मारलेला आहे JCB ने, म्हणजे त्याच्या मुळांची ग्रोथ होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी. आणि इथे कातलबाग वगैरे असेल ना? नाही ना, पूर्ण जमीनच आहे ना, पूर्ण प्युअर तांबड माती आहे. अच्छा. म्हणजे आणि त्या खड्डा मारल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये काय टाकलंय? त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात आपलं नैसर्गिक म्हणजे नॅचरल का, आम्ही थोडी मच्छीची कुट्टी टाकली याच्यामध्ये. हा, भुकटी म्हणतात मच्छीची कुट्टी टाकले. आता हे किती दिवसाने मारता असं वारंवार? 8 दिवसांनी एकदा मारायचं. 8 दिवसांनी एकदा. त्यामध्ये पूरक खाणं मिळतं. अच्छा, असं आहे ना. तुम्ही अजून 1-2 महिने परत या तुम्ही या प्लॉटला. पण आता या आपल्या जंगली प्राण्यांपासून याचं संरक्षण करण्यासाठी कंपाऊंड केलंय आपण. हा ना.
म्हणजे आपल्याकडे डुकरं, आता गाई गुरं आपल्याकडे कमी आहेत, पण डुकरांपासून आणि वांद्रांपासून वांद्र खातात की त्याच्यासाठी पण काय ना आपण सगळं नियोजन केलेलं आहे. बरोबर. आता ते काय त्यांच्या हातात आहे, आपण जास्तीत लावायचा प्रयत्न करायचा, जगवायचं काम आपलं. बरोबर बरोबर. ठीक आहे.